नमस्कार. सुगरण बायकोमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत गुजराती नाश्त्यात फेमस असणारा रवा ढोकळा, जो तुम्ही बऱ्याचदा बाहेर खाल्ला असेल. पण अगदी तसाच आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा बनवू शकतो ते पाहूया. त्यासाठी इथे मी मिक्सिंग बाउलमध्ये सर्वप्रथम 1.5 कप रवा घेते. रवा मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतला आहे. त्यात मी 1 कप आंबट दही आणि 1 टेबलस्पून तेल घालून हे मिश्रण चांगले एकजीव करून घेते. मी आता दह्याच्याच कपमध्ये अर्धा कप पाणी घेतलेले आहे, जे मी हळूहळू करून या मिश्रणामध्ये घालते आणि हे मिश्रण चांगले एकजीव करून घेते. तुम्ही बघू शकता, इथे मी अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे. आता हे मिश्रण 15 ते 20 मिनिटाकरता झाकण घालून बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत इकडे आपण एका स्टीमरमध्ये 1.5 ग्लास पाणी लो फ्लेमवर गरम करायला ठेवूया. याचं कारण असं आहे की जेव्हा या स्टीमरमध्ये आपण इनो किंवा बेकिंग सोडा घातलेलं मिश्रण ओतू, तेव्हा त्याला सुरुवातीलाच गरम वाफ मिळाल्याने ढोकळा आपला स्पॉन्जी बनेल. दुसरीकडे आपण ढोकळ्याच्या थाळीला तेलाने ग्रीस करून ठेवूया. या दोन्ही गोष्टींची पूर्वतयारी या मधल्या काळात करणे गरजेचे आहे. आता 15 मिनिटांनंतर या मिश्रणामध्ये 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट, 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ घालून हे मिश्रण मी मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकतात की या मिश्रणाची कन्सिस्टन्सी थोडी थिक आहे, म्हणून मी यात पाव कप पाण्यामधलं थोडे पाणी वापरत आहे, जेणेकरून मिश्रणाला मीडियम कन्सिस्टन्सी येईल. मी इथे 1.5 कप रव्याला पाऊण कप पाण्याचा वापर केलेला आहे, पण रवा किती फुगतो यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता ह्यात मी 1.5 चमचा इनो घालते आणि पाव कप पाण्यातील उरलेले पाणी त्यावर ओतते, ज्यामुळे इनो ॲक्टिवेट होईल व एकाच डिरेक्शनमध्ये हे मिश्रण मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता, पिठाची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे. आता हे मिश्रण आपण तयार केलेल्या ढोकळ्याच्या थाळीमध्ये ओतून घेऊया आणि मध्ये एअर बबल्स राहू नये म्हणून टॅप करून घेऊया. आता यावर मी चिमटीने लाल तिखट आणि काळी मिरीची पावडर घालते, ज्यामुळे आपला ढोकळा दिसायलाही छान दिसेल आणि खायलाही चविष्ट लागेल. आता हा ढोकळ्याचा थाळा स्टीमरमध्ये 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमवर स्टीम करण्यासाठी ठेवून देऊया. 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की आपला ढोकळा किती छान फुलला आहे. आता टूथपिक घालून चेक करूया की तो चांगला शिजला आहे की नाही. अशा प्रकारे आपला रवा ढोकळा तयार आहे. तो स्टीमरमधून काढून थंड होण्याकरता ठेवून देऊया आणि थंड झाल्यावर कट करून घेऊया. यानंतर आपल्या ढोकळ्याला फोडणी द्यायची आहे, त्याची तयारी करून घेऊया. फोडणीसाठी इथे मी 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा साखर घालून ही फोडणी आपण ढोकळ्यावर पसरून घेऊया. आता यावर आवडीनुसार कोथिंबीर घालून सर्व्ह करूया. अशा प्रकारे आपला स्वादिष्ट स्पॉन्जी असा रवा ढोकळा तयार आहे. जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया नव्या रेसिपीसोबत.